राजकीय बातम्यांचा वेध घेतल्यानंतर आता राज्यभरातल्या कृषी जगतातल्या काही बातम्या पाहूया ॲग्रो 1 टॉप 10 मध्ये। हवामानातील बदलांमुळे वाशिममधील पपईसाठी व्यापाऱ्यांकडून मोठ्या प्रमाणात मागणी वाढली। याचा थेट परिणाम आता पपईच्या दरांवर झाला आहे। सध्या पपई 9 ते 10 रुपये प्रति किलोच्या दराने विकली जाते। या दरवाढीमुळे शेतकऱ्यांमध्ये समाधानाचं वातावरण आहे। नांदेड कृषी उत्पन्न बाजार समितीच्या मार्केट यार्डमध्ये मागील 2 दिवसांपासून तेलंगणा राज्यासह मराठवाड्यातील इतर जिल्ह्यातील नव्या हळदीची आवक वाढली। पहिल्या दिवशी हळदीला 12,711 रुपये प्रति क्विंटल दर आहे। गेल्या वर्षी तुलनेत यंदा सरासरी हळदीला 500 रुपये प्रति क्विंटल दर अधिक मिळतोय। बारामतीच्या कृषी प्रदर्शनात शेवंतीची हिरव्या रंगाची फुलं देखील आकर्षणाचा केंद्रबिंदू ठरत आहेत। कधीही न पाहिलेलं हिरव्या रंगाचं फुल पाहण्यासाठी बारामतीकरांनी गर्दी केली। प्रदर्शनात फुलशेतीबाबत माहिती दिली जाते। यावेळी हिरव्या रंगाची शेवंतीची फुलं शेतकऱ्यांना पाहायला मिळणार। नाशिकच्या बागलाण तालुक्यात जनावरांसाठी साठवून ठेवलेला 25 ट्रॉली मका चारा इलेक्ट्रिक तारांच्या शॉर्ट सर्किटमुळे पूर्णतः खाक झाला। या आगीची झळ डाळिंबाच्या बागेला बसल्यानं मोठ्या प्रमाणात झाडं सुद्धा जळाली, त्यामुळे शेतकऱ्याचं नुकसान झालंय। अमरावतीत भाजीपाला प्रति किलो 15 रुपयांनी स्वस्त झाला आहे, त्यामुळे आता गृहिणींना दिलासा मिळाला असला तरी शेतकऱ्यांना मात्र फटका बसलाय। गाजर, वाटाण्याच्या शेंगा, बटाटे, चवळीला चांगली मागणी आहे। पालेभाज्यांसह संपूर्ण भाजीपाला स्वस्त झाला। बाजारात घसरलेले साखरेचे दर पुन्हा काही प्रमाणात वधारू लागले। मागील 2 महिन्यानंतर साखरेच्या दरात प्रति क्विंटल 200 रुपयांनी वाढ झाली। दरात वाढ होत असल्यानं साखर कारखानदारांना दिलासा मिळालाय। देशभरातील साखर कारखान्यांनी सुमारे 75 लाख टन साखरेचं उत्पादन घेतलं। ॲग्रिकल्चर डेव्हलपमेंट ट्रस्ट आणि कृषी विज्ञान केंद्र यांच्या संयुक्त विद्यमानं बारामतीमध्ये कृषी प्रात्यक्षिक प्रदर्शन सुरू आहे। या प्रदर्शनामध्ये चायनीज मका शेतकऱ्यांना पाहता येणार आहे। या चायनीज पद्धतीने मका लागवड केल्यानंतर शेतकऱ्यांना एकरी 50 क्विंटलपर्यंत उत्पादन मिळणार असल्याची माहिती तज्ज्ञांनी दिली। सांगोला तालुक्यात पपई आणि पेरूची लागवड वाढली आहे। डाळिंबावर मर आणि तेल्या रोगाचा प्रादुर्भाव झाल्यानं डाळिंबाचं क्षेत्र झपाट्यानं कमी झालंय। डाळिंबाला पर्याय म्हणून शेतकरी पपई आणि पेरू सारख्या फळबाग लागवडीकडे आता वळालेले आहेत। नांदेड कृषी उत्पन्न बाजार समितीत सोयाबीनच्या दरात पुन्हा एकदा घसरण झाली आहे। सोयाबीनला हमी भावापेक्षा देखील कमी सरासरी अवघा 4,000 रुपयांपर्यंतच भाव मिळतोय, त्यामुळे सोयाबीन उत्पादक शेतकरी संकटात सापडले। बारामतीत कृषी प्रदर्शन सुरू आहे। या कृषी प्रदर्शनामध्ये AI तंत्रज्ञानाचा वापर करून ऊसाचं यशस्वी पीक घेतलंय। हे AI तंत्रज्ञान जाणून घेण्यासाठी शेतकरी गर्दी करतात। सध्या या ऊसाची उंची ही 30 ते 35 फूट झाली आहे। शेतकरी या ऊसाविषयी उत्सुकतेने माहिती घेतात। जालन्यातील जाफराबाद आणि भोकरदन बाजारपेठेमध्ये अद्रकला 2,000 रुपये भाव मिळत असल्यानं आता आला उत्पादक शेतकरी अडचणीत सापडलेत। आल्याच्या दरात प्रचंड घसरण होते, लागवडीचा खर्च देखील निघेनासा झाला आहे, म्हणून आता हमीभाव देण्याची मागणी शेतकऱ्यांमधून जोर धरू लागली। ॲग्रो 1 टॉप 10 नंतर आता व्हायरल सत्य रिपोर्टकडे वळूया। महाकुंभामध्ये एक देखणी साध्वी आली। या देखण्या साध्वीचा व्हिडिओ तुफान व्हायरल होतोय। सगळ्यांना उत्सुकता आहे, ही साध्वी आहे तरी कोण, तिचं नाव काय? आम्ही हे सगळं शोधून काढलंय। खरंच ही तरुणी साध्वी आहे का? पाहूयात यामागचं व्हायरल सत्य। महाकुंभात साध्वी की मॉडेल? देखण्या साध्वीची देशभरात चर्चा। मैं उत्तराखंड से आई हूँ, आचार्य महामंडलेश्वर की शिष्या हूँ। काय आहे व्हायरल व्हिडिओ मागचं सत्य? प्रयागराजच्या महाकुंभ मेळ्यातील या देखण्या साध्वीची चर्चा अख्ख्या देशभरात होते। ही साध्वी कोण आहे? या साध्वीचं नाव काय? ही खरंच साध्वी आहे का? याची चर्चा सोशल मीडियावर होते। गळ्यात रुद्राक्षाची माळ, साध्वीसारखंच वस्त्र परिधान,
मैं उत्तराखंड से आई हूँ, आचार्य महामंडलेश्वर की शिष्या हूँ। कडाक्याच्या थंडीत उत्तर प्रदेशच्या प्रयागराजमध्ये कोट्यवधी लोक सहभागी झाले. ही साध्वी ही महाकुंभात सहभागी झाली. करोडो साधू संतांमध्ये याच तरुणीचा व्हिडिओ प्रचंड व्हायरल होतोय. काहींनी तर ही देखणी तरुणी साध्वी कशाला बनली असे म्हणतायत, तर काहींनी तर आपणही महाकुंभात जायला हवं अशा कमेंट्स दिल्यात. काय मेसेज व्हायरल होत आहेत ते पाहूया. प्रयागराजच्या महाकुंभ मेळ्यात देखणी साध्वी आली. ही साध्वी कुंभमेळ्यात सहभागी झाली असून आचार्य महामंडलेश्वर स्वामी कैलाश नंदगिरी महाराजांची ती शिष्य आहे. हा मेसेज आणि तिचे व्हिडिओ व्हायरल होत आहेत. त्यामुळे ही साध्वी आहे का याची आम्ही पडताळणी सुरू केली. आमच्या व्हायरल सत्य टीमनं या व्हिडिओची पडताळणी केली. त्यावेळी काय सत्य समोर आलंय पाहूयात. हर्षा रिछारिया असे या 30 वर्षीय मॉडेलचं नाव आहे. हर्षा अँकरिंग, मॉडेलिंग आणि ॲक्टिंगही करते. मूळची भोपाळची रहिवासी, सध्या उत्तराखंडमध्ये वास्तव्य. अध्यात्माच्या आवडीमुळे हर्षा महाकुंभ मेळ्यात सहभागी झाली. हर्षा ही कुंभमेळ्यात तिच्या आवडीमुळे सहभागी झाली होती. त्यामुळे आमच्या व्हायरल टीमनं हर्षाशी संपर्क साधला. तेव्हा ती काय म्हणाली पाहूया. मी अजूनही साध्वी बनलेली नाही. साधू होण्यासाठी दीक्षा घ्यावी लागते. अनेक विधी करावे लागतात. माझा पोशाख पाहून लोकांनी माझं नाव साध्वी हर्षा ठेवलं. मला सर्वात सुंदर साध्वी म्हटलं जातंय. हे सर्व पाहून बरं वाटतं, पण मला साध्वीचा टॅग देणं योग्य नाही. 2 महिन्यांपूर्वी हर्षा रिछारियानं बँकॉकमध्ये डेस्टिनेशन वेडिंग शो केला होता. ती मॉडेलिंगमध्ये करिअर करते. त्यामुळे आमच्या पडताळणीत व्हायरल व्हिडिओत दिसणारी तरुणी साध्वी असल्याचा दावा असत्य ठरलाय. हर्षा रिछारिया ही साध्वी नसून मॉडेल असल्याचं समोर आलंय. ब्युरो रिपोर्ट. ते सुद्धा आलेले आणि हे सगळे विश्लेषण करताना आपल्याला पाहायला मिळते. नागपूरमधील आपण हे दृश्य बघतोय. नागपूरमधील आपण दृश्य बघतोय. मोहन भागवतांच्या वक्तव्याविरोधात काँग्रेसनं आंदोलन केलेलं आहे. नागपूरमध्ये युवक काँग्रेसचं हे आंदोलन आहे. मोहन भागवत, सरसंघचालक मोहन भागवत यांच्या वक्तव्याचा निषेध काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी केलेला आहे. युवक काँग्रेसचं हे आंदोलन आहे. सरसंघचालक मोहन भागवत यांनी जे वक्तव्य केलं होतं त्याच्या विरोधात युवक काँग्रेसचे कार्यकर्ते संतप्त झाले आणि त्यांनी नागपूरमध्ये आंदोलन केलेलं आहे. बघा, एक महत्त्वाची बातमी येते, नागपूरमधून येते. युवक काँग्रेसच्या आंदोलनाची बातमी आहे. सरसंघचालकाविरोधात युवक काँग्रेसचं आंदोलन आहे. हाती फलक घेऊन हे सगळे युवक काँग्रेसचे कार्यकर्ते रस्त्यावर उतरले. संघ मुख्यालयावर देखील त्यांनी मोर्चा काढला. काँग्रेस कार्यालय ते संघ मुख्यालयाचा मोर्चा काढला. नागपूरमधील ही घटना आहे. आंदोलनस्थळी पोलिसांचा बंदोबस्त आहे. नागपूरमध्ये काँग्रेसच्या संघ मुख्यालयावर मोर्चा आहे. युवक काँग्रेसचे कार्यकर्ते संतप्त झाले. हातात फलक घेऊन ते रस्त्यावर उतरले. ब्लॅकआउट झालं होतं काहीतरी. अरे टेक्निकल इश्यू आहे आता. हो लाईव्ह प्रेम RSS वर बंदी घालण्याची मागणी देखील या युवक काँग्रेसच्या आंदोलनकर्त्यांनी केलेली आहे. पोलिसांचा चोख बंदोबस्त आहे. कार्यकर्त्यांना आवरण्याचं काम पोलीस करतायत. संघावर बंदी घाला असे आशयाचे बॅनर हातात घेऊन युवक काँग्रेसचे कार्यकर्ते रस्त्यावर उतरलेले आहेत. काँग्रेस कार्यालय ते संघ मुख्यालयाचा मोर्चा काढलेला आहे. नागपूरमध्ये युवक काँग्रेसचं आंदोलन आपण पाहतोय. युवक काँग्रेसचे कार्यकर्ते आक्रमक झालेले आहेत. आपण अधिक माहिती घेऊ नागपूरमधून आमचे प्रतिनिधी पराग ढोबळे फोनद्वारे आपल्याशी जोडले गेलेले आहेत. पराग, आपण बघतोय की सरसंघचालकांच्या वक्तव्याचा निषेध केला जातोय. युवक काँग्रेसचा कार्यकर्ते आक्रमक झालेत. अधिक काय माहिती?
नक्कीच खरं तर काही दिवसापूर्वी जे आहे इंदोर येथील कार्यक्रमामध्ये भारताला खरं स्वातंत्र्य जे आहे ते राम मंदिर स्थापित झाल्यानंतर मिळालं. त्या वक्तव्याचा निषेध करण्यासाठी जे आहे काँग्रेसनं खरं तर आज नागपुरातील देवडिया भवन येथे बैठक घेतली. त्या बैठकीनंतर अचानक सगळे जे कार्यकर्ते आहेत ते रस्त्यावर उतरले. त्यामध्ये राष्ट्रीय अध्यक्ष भानुप्रताप चिप आहे, तसेच महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस युवक काँग्रेसचे अध्यक्ष कुणाल राऊत यांच्यासह अनेक पदाधिकारी जे ते रस्त्यावर उतरले होते. आणि आपण बघू शकतो दृश्यांमध्ये हातात त्यांनी बॅनर घेतलेले आहे, ज्यावर मोहन भागवतांचा जो आहे फोटो आहे, त्यावर RSS बॅन अशा पद्धतीचे फलक घेतलेले आहेत. स्वतंत्र संग्राममध्ये काँग्रेसही जे आहे बलिदान होतं, कुठेतरी हा जो आहे अपमान होता अशा पद्धतीचं वक्तव्य केलं जात आहे. त्यामुळे या वक्तव्याचा निषेध नोंदवण्यासाठी काँग्रेसने आज रस्त्यावर उतरून आंदोलन केलं. मात्र कुठलीही त्यांनी आंदोलनाची परवानगी नसल्यामुळे जे पोलिसांनी त्यांना रोखून धरलं आणि याच ठिकाणी जे आहे त्यांना काही पदाधिकाऱ्यांना ताब्यात सुद्धा घेतलेला आहे. रस्त्यावर उतरणाऱ्या सगळ्या गोष्टीचा जो आहे पोलिसांनी बचाव केला. त्यामुळे आक्रमक भूमिका जी आहे काँग्रेसच्या पदाधिकाऱ्यांनी घेतली आणि जोरदार घोषणाबाजी झाल्यात आपल्याला पाहायला मिळते आहे. त्यामध्ये राष्ट्रीय अध्यक्ष यांना पोलिसांना ताब्यात घेऊन आता एका वाहनामध्ये निघून गेले. आता आणखी काही कार्यकर्ते आहेत जे या ठिकाणी जे आहे घोषणाबाजी देत आहे. या सगळ्यांना पोलीस थांबवण्याचा प्रयत्न करत आहे. पराग, आपण बघतो कुणाल राऊत यांच्या नेतृत्वाखाली अचानक हे आंदोलन सुरू करण्यात आलं. काँग्रेसची बैठक झाली आणि त्यानंतर सगळे युवक काँग्रेसचे कार्यकर्ते रस्त्यावर उतरलेले आहेत. काही जणांना ताब्यात देखील घेतलेलं आहे. आता परिस्थिती नियंत्रणात आहे का? नाही, अजूनही परिस्थिती नियंत्रणात आली नाही, कारण की मोठ्या संख्येने पदाधिकारी होते आणि त्यांना आता पोलीस एकामागो एक जे आहे त्यांना घेऊन पोलीस वाहनामध्ये जे आहे नेण्याचा प्रयत्न जो करताना आपल्याला दृश्यांमध्ये खरं तर पाहायला मिळते आहे. आक्रमक प्रवृत्ती घेतली आहे काँग्रेसचे कार्यकर्ते या पोलिसांच्या कारवाईला विरोध करताना दिसून येते. त्यामुळे पोलीस जमेल त्या पद्धतीने त्यांना ताब्यात घेत आहे आणि त्यांना घेऊन जे आहे पोलीस वाहनात बसून या ठिकाणाहून निघून देत आहे. खरं तर जोर लावून यांना अगोदरच RSS भवनकडे हे जाणार असल्याची पोलिसांना माहिती होती. त्यामुळे त्यांना अगोदर पोलिसांनी ताब्यात घेण्यासाठी देवडिया भवनमध्ये येथेच पोलिसांचा मोठा बंदोबस्त लावला होता आणि त्यामुळे देवडिया भवन पासून RSS कार्यालयापर्यंत जाऊ शकले. त्यामुळे इथेच आंदोलन जे आहे त्यांचं थांबवण्यात आलं. त्यांनी कुठलीही खरं तर परवानगी यासाठी घेतली नव्हती, फक्त बैठक होती. त्या बैठकीनंतर हे तिकडे जाणार ही माहिती पोलिसांना होती. त्यामुळे मोठा पोलीस बंदोबस्त लावून त्यांना ताब्यात घेण्याचं काम जे आहे ते काँग्रेसच्या पदाधिकाऱ्यांनी केलंय. पराग, कुणाल राऊत यांना देखील पोलिसांनी ताब्यात घेतलंय का? नक्कीच कुणाल राऊत यांनाही घेतला. राष्ट्रीय अध्यक्ष त्यांचे आले होते, भानुप्रताप चिप होते, चिप मधून आहे, त्यांनाही पोलिसांनी ताब्यात घेतलं. यासोबत महासचिव जे होते शिकारा म्हणून त्यांनाही जे आहे पोलिसांनी ताब्यात घेतला. आणखी आता काही कार्यकर्ते पदाधिकारी जे देवडिया भवनवर अजूनही घोषणाबाजी करतात त्यांना ताब्यात घेण्याचं काम जे आहे पोलीस करताना दिसून येत आहे. पराग, संघ मुख्यालयाच्या आसपास काय चित्र आहे? तिथपर्यंत कार्यकर्ते पोहोचलेत का? नाही, खरं तर देवडिया भवन पासून संघ मुख्यालय जवळजवळ अर्धा किलोमीटरपेक्षा जास्त पुढे अंतरावर आहे. पण पोलिसांना याची पूर्ण अगोदरच लागली होती. त्यामुळे पोलिसांनी देवडिया भवन येथेच मोठा पोलीस बंदोबस्त लावला होता आणि जे आहे का जोर लावून त्यांना याच ठिकाणी खरं तर अडवण्याचा प्रयत्न करण्यात आला. त्यामुळे हे संघ मुख्यालयापर्यंत जाऊ शकले आणि त्या अगोदरच हे सगळं आंदोलन जे आहे सुरू असताना पोलिसांनी यांची धरपकड केली आणि ताब्यात घेतलेलं आहे. पराग, सरसंघचालकांचं विधान होतं की राम मंदिराचं निर्माण झालं तेव्हाच खऱ्या अर्थानं भारताला स्वातंत्र्य मिळालं. या विधानानंतर काँग्रेसची काय प्रतिक्रिया होती का? आज अचानक कसं काय आंदोलन यांनी सुरू केलं? नक्कीच यापूर्वी आता आपले कुठे प्रतिक्रिया आल्या तर आपल्याला सुद्धा पाहायला मिळालं नाही. मात्र राहुल गांधी त्याबद्दल बोलले होते. मात्र काँग्रेसने आज कुठल्याही आंदोलनाचा पूर्वी इशारा दिला नव्हता. मात्र आज जेव्हा ही बैठक झाली, या बैठकीनंतर अचानकपणे हे रस्त्यावर उतरले. आपण पोलिसांना अगोदरच माहिती मिळाल्यामुळे पोलिसांनी त्यांना मज्जाव केला आणि इथेच रोखून धरलं. बरं, आपण बघतोय दृश्यामध्ये पोलीस आता अनेक कार्यकर्त्यांना ताब्यात घेत आहेत, त्यांना घेऊन जात आहेत. मात्र काँग्रेसच्या भवनापासून त्यांचा उद्देश होता की संघ मुख्यालयापर्यंत जायचं. मात्र पोलिसांना त्यांना मध्येच अडवलेलं आहे. आता परिस्थिती कशी आहे? नक्कीच परिस्थिती कुठेतरी आता थोडी तरी नियंत्रणात आली आहे. कारण की ज्या पद्धतीने मोठे कार्यकर्ते होते, प्रदेशाध्यक्ष होते की राष्ट्रीय अध्यक्ष जे होते त्यांना पोलिसांनी खरं असं ताब्यात घेतलं. त्यानंतर जे घोषणाबाजी देणारे कार्यकर्ते त्यांनाही एकामागून एक पोलीस वाहनामध्ये इथून घेऊन ताब्यात घेऊन गेलेले आहे. त्यामुळे परिस्थिती आता पोलिसांच्या खरं तर नियंत्रणात आली आहे. संघ मुख्यालयापर्यंत जाण्याचा त्यांचा इशारा होता. पराग, तुम्ही सविस्तर माहिती दिली त्याबद्दल धन्यवाद. संघावर बंदी घाला अशा आशयाचे हातात बॅनर घेऊन युवक काँग्रेसचे कार्यकर्ते आक्रमक झाल्याचं पाहायला मिळतं. नागपूरमधल्या आंदोलनाच्या बातमीनंतर आता वळूया आपण प्रयागराजमधील एका दुर्घटनेकडे. महाकुंभ मेळ्यात भीषण आग लागल्याचं पाहायला मिळालं. या आगीत महाकुंभातील काही तंबू आणि सामान जळून खाक झालेले आहे. गॅस सिलेंडरचा स्फोट झाल्यानं ही आग लागल्याची माहिती मिळते. तातडीनं अग्निशमन दलाच्या 20 गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या. आग विझवण्याचे शर्थीचे प्रयत्न सुरू झाले. मात्र या आगीमध्ये काही तंबू जळून खाक झालेले आहेत. वेळीच अग्निशमन दलाचे जवान तिथं घटनास्थळी दाखल झाले. NDRFची एक तुकडी देखील तिथं आली आणि त्यांनी आगीवर नियंत्रण मिळवलं.
मात्र या आगीमध्ये काही तंबू जळून खाक झालेले आहेत, काही साहित्य देखील जळून खाक झालेलं आहे. सुदैवानं कोणतीही जीवितहानी झाली नाही. कुंभमेळ्यातील ही दुर्घटना आहे. बचाव पथकाने त्वरित तिथं धाव घेतली आणि आग विझवण्याचा शर्तीने प्रयत्न केला. आता आग पूर्णपणे आटोक्यात आलेली आहे. रेल्वे पुलाच्या खाली ही दुर्घटना घडली होती. प्रयागराजमध्ये ठिकठिकाणी खरं तर बचाव कार्य तैनात केलेलं आहे. बचाव तुकडी देखील तैनात आहे, कुठली दुर्घटना घडू नये म्हणून. आग लागल्याची माहिती मिळताच त्वरित 20 अग्निशमन दलाच्या गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या. पोलीस दाखल झाले, एनडीआरएफची तुकडी देखील आली आणि त्यांनी आग विझवली. ज्या परिसरात ही आग लागली त्या परिसरात शेकडो तंबू आहेत, साधूंचे तंबू आहेत. आणि घटना घडल्यानंतर आणि लगेच उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी त्वरित प्रयागराजमध्ये येऊन घटनास्थळाची पाहणी केली, अधिकाऱ्यांकडनं माहिती घेतली. आपण दृश्यामध्ये बघतोय की मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ घटनास्थळाची पाहणी करतायत. मात्र अशा दुर्घटना घडू नये त्यासाठी आता स्थानिक प्रशासनाला अधिक सतर्क राहावं लागणार आहे. काही साधूंशी देखील यावेळी योगी आदित्यनाथ यांनी चर्चा केली, अधिकाऱ्यांकडून दुर्घटनेविषयी माहिती घेतली. आणि अशी घटना पुन्हा घडू नये यासाठी वरिष्ठ अधिकाऱ्यांना मुख्यमंत्र्यांनी काही सूचना देखील केलेल्या आहेत. जिथे आग लागली होती त्या संपूर्ण परिसराचा आढावा उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी घेतलेला आहे. वरिष्ठ अधिकाऱ्यांशी त्यांनी यावेळी चर्चा देखील केली, काही साधूंशी देखील त्यांनी चर्चा केली आणि या पुढे आता भविष्यात अशी दुर्घटना घडू नये यासाठी त्यांनी काही महत्त्वाच्या सूचना देखील केल्या. बघा, आपण जिथं आग लागली होती त्या संपूर्ण परिसरातील दृश्य बघतो. रेल्वे पुलाच्या खाली असणारे जो साधू ग्राम आहे, जिथे साधूंना राहण्यासाठी तात्पुरत्या स्वरूपातले तंबू तयार केले होते, या तंबूमधल्याच एका तंबूमध्ये गॅस सिलेंडरचा स्फोट झाला आणि ही आग लागली आणि पुढे आग भडकली. मात्र दुर्घटनेची माहिती मिळताच त्वरित अग्निशमन दलाचे जवान तिथे दाखल झाले, 20 गाड्या दाखल झाल्या आणि त्यांनी पाण्याचा मारा करून ही आग आटोक्यात आणण्याचा प्रयत्न केला. आग इतरत्र पसरू नये यासाठी जवानांनी काळजी घेतली. एनडीआरएफचे जवान देखील तत्परतेने तिथे दाखल झाले आणि आपण बघतो ही आग विझवण्यात आल्यानंतरचं दृश्य बघतोय आपण. आग विझवण्यात आल्यानंतरचा हा सगळा परिसर आपण एका दृश्यामध्ये बघतोय. एनडीआरएफचे जवान आपल्याला दिसत आहेत. मात्र या आगीमध्ये अनेक तंबू जळून खाक झालेले आहेत, तिथलं साहित्य देखील जळालेलं आहे. मात्र या दुर्घटनेनंतर मात्र भाविकांमध्ये भीतीचं वातावरण आहे, काय साधूंमध्ये देखील भीतीचं वातावरण निर्माण झालेलं आहे. दररोज लाखो भाविक देशभरातून जगभरातून प्रयागराजमध्ये येत आहेत. पवित्र अशा त्रिवेणी संगमावर, 3 नद्यांच्या संगमावर डुबकी मारत आहेत. मात्र ही दुर्घटना घडल्यानंतर काहीसं भीतीचं वातावरण होतं. मात्र त्वरित मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी घटनास्थळाची पाहणी केली आणि वरिष्ठ अधिकाऱ्यांना सूचना केली. एका दृश्यामध्ये आपण आग पाहतोय जेव्हा घटना घडली होती ती, आणि दुसऱ्या दृश्यामध्ये आग विझवल्यानंतरचं दृश्य आपण त्या परिसरातलं पाहतो. मात्र घटनेनंतर त्वरित मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ या घटनास्थळी आले, तरी वरिष्ठ अधिकाऱ्यांशी संवाद साधला आणि काही महत्त्वाच्या सूचना देखील केल्या. 45 दिवसांचा हा महाकुंभमेळा आहे. महाशिवरात्रीला या महाकुंभमेळ्याची सांगता होणार आहे. तोपर्यंत आता स्थानिक प्रशासनाला अधिक सतर्क राहणार आहे. परत अशी दुर्घटना कुंभमेळ्यात घडू नये यासाठी आता अधिक काळजी घ्यावी लागणार आहे. बघा, महाकुंभमेळ्यातील अग्नितांडव आपण पाहतोय. काही तंबू जळून खाक झाले, साहित्य देखील जळालेलं आहे. रेल्वे पुलाच्या खाली असणाऱ्या साधू ग्राममध्ये ही दुर्घटना घडलेली आहे. तिथं शेकडो तंबू आहेत, साधूंना राहण्यासाठी केले होते. काही तंबूंमध्ये नागा साधू देखील राहत होते. मात्र घटना घडल्यानंतर हा संपूर्ण परिसर त्वरित प्रशासनानं रिकामा केला. बचाव पथक लगेच त्वरित तिथं दाखल झालं. एनडीआरएफचे काही तुकड्या देखील तिथं आल्या. आपण दुसऱ्या दृश्यामध्ये बघतोय की मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी देखील घटनास्थळाचा आढावा घेतलेला आहे. वरिष्ठ अधिकाऱ्यांशी चर्चा केली, घटनेविषयी संपूर्ण माहिती त्यांनी घेतली आणि काही सूचना देखील केल्या. स्थानिक प्रशासनानं ताबडतोब याबाबत एक बैठक देखील घेतली. पोलीस अधिकारी देखील त्या बैठकीला होते. त्यानंतर मुख्यमंत्र्यांनी या संपूर्ण घटनास्थळाचा आढावा घेतल्यानंतर महत्त्वाची सूचना केली. यापुढे आता काय काळजी घेता येईल याबाबत देखील सूचना करण्यात आलेल्या आहेत. अशी दुर्घटना परत घडू नये यासाठी आता स्थानिक प्रशासन अधिक सतर्क राहणार आहे.
45 दिवसांचा हा महाकुंभमेळा आहे. वसंत पंचमीला आता शाही स्नान देखील होणार आहे. माघी अमावस्येला देखील आता शाही स्नान होणार आहे. त्या पार्श्वभूमीवर अगदी लाखो भाविक जगभरातून देशभरातून येणार आहेत. महाकुंभमेळ्यातल्या दुर्घटनेनंतर पुन्हा एकदा आपण राज्यातल्या बातम्यांकडे वळूया. लाडक्या बहीण योजनेसंदर्भातील एक महत्त्वाची बातमी आहे. लाडक्या बहिणींना आता 2100 रुपये मिळण्याची शक्यता कमीच दिसते, कारण राज्य सरकारनं तसा प्रस्तावच तयार केलेला नाही. महायुतीनं निवडणुकीच्या प्रचारात लाडक्या बहिणींना 2100 रुपये देण्याचं आश्वासन दिलं होतं, मात्र त्यासाठी कोणतीही पूर्वतयारी केली नव्हती. प्रस्ताव पाठवला नसल्याचं बातमीला महिला आणि बालविकास मंत्री आदिती तटकरेंनी देखील दुजोरा दिलाय. मुख्यमंत्री आणि अर्थमंत्र्यांकडून देखील तशा कोणत्याही सूचना आलेल्या नसल्याचं तटकरेंनी म्हटलंय. बघा मंत्री आदिती तटकरे काय म्हणाल्यात आपण पाहूया. लाडकी बहीण योजना आणली त्यावेळी अर्थ विभागानं त्याची तयारी 3 ते 4 महिने अगोदर सुरू केली होती. 2100 रुपयांपर्यंत लाभ वाढवण्यासाठी देखील तशीच तयारी करावी लागेल. मात्र अद्याप मुख्यमंत्री आणि अर्थ खात्याकडून कोणत्याही सूचना आलेल्या नाहीत. लाडकी बहीण योजनेबाबत अजित पवारांनी विधान केलंय. लाडकी बहीण योजना सुरूच राहणार आहे. गरीब लाडक्या बहिणींसाठी ही योजना आहे, त्यामुळे नियमबाह्य लाडकींना वगळण्याचे संकेत अजित पवारांनी दिले. माझी लाडकी बहीण योजना ही योजना कुठल्याही परिस्थितीमध्ये आपल्याला चालू ठेवायची, त्याबद्दल आपण काळजी करू नका. पण ते चालू करत असताना तो लाभ आम्ही जे ठरवलेलं होतं त्या माझ्या महिलेला, गरजू महिलेला मिळाला पाहिजे. आणि त्याच्यामध्ये थोडंसं काय करता येईल. जी व्यक्ती श्रीमंत आहे, जी व्यक्ती इन्कम टॅक्स भरते, ज्या व्यक्तीचा ऊस बऱ्यापैकी जातो, नोकरी आहे, सगळ्या काही गोष्टी आहे, अशांच्या ठिकाणी मात्र थोडा वेगळा विचार आम्ही त्या बाबतीमध्ये करतोय. पुढची बातमी जळगाव शहरातून एका गुन्ह्याची. पिंपराळा हुडको परिसरात जुन्या वादातून शिरसाट नावाच्या कुटुंबावर हल्ला झालेला आहे. 7 ते 8 जणांनी चॉपर, कोयता आणि लाकडी काठ्यांनी प्राणघातक हल्ला केला. या हल्ल्यात 26 वर्षांच्या मुकेश शिरसाट या तरुणाचा मृत्यू झाला, तर 5 जण गंभीर जखमी झाले. भर दिवसा हल्ला झाल्यानं या परिसरात आता भीतीचं वातावरण निर्माण झालंय. आज सकाळी 8:30 वाजता रामानंद नगर पोलीस स्टेशनच्या हद्दीमध्ये पिंपराळ हुडको या परिसरात मुकुंद शिरसाट या 24 वर्षीय तरुणाचा कौटुंबिक वादातून हल्ला करून खून झाल्याची घटना घडलेली आहे. त्या अनुषंगाने आता गुन्हा दाखल करण्याचं काम सुरू आहे. त्यातील संशयित आरोपींना देखील ताब्यामध्ये घेण्यात आलेला आहे आणि पुढील कायदेशीर कारवाई सुरू आहे. जळगावनंतर आता पुढची बातमी अपघाताची. बीडमधून पोलीस भरतीची तयारी करणाऱ्या 3 तरुणांचा एसटी बसनं दिलेल्या धडकेत दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. बीड तालुक्यातील घोडका राजुरीजवळ भरधाव एसटी बसनं पोलीस भरतीची तयारी करणाऱ्या 5 जणांना उडवलं. या घटनेत 3 तरुणांचा जागीच मृत्यू झाला. सुबोध मोरे, विराट घोडके आणि ओम घोडके अशी मृत तरुणांची नाव आहेत. परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी मृत तरुणांच्या कुटुंबियांना प्रत्येकी 10 लाख रुपये आर्थिक मदत देण्याची घोषणा केली. पुढची बातमी कोल्हापुरातून. टक्कलग्रस्तांना आयुर्वेदिक तेल लावणाऱ्या सलमान नावाच्या व्यक्तीवर आता महापालिकेनं कारवाई केली. डोक्यावर हे सिक्रेट तेल लावल्यानंतर केस येतात असा दावा त्याच्याकडून करण्यात आला होता. गेल्या 8 दिवस सलमान कोल्हापुरातील महावीर गार्डनमध्ये टक्कलग्रस्तांना केस येण्यासाठी त्यांच्या डोक्यावर तेल लावत होता. तेल लावण्यासाठी टक्कलग्रस्तांनी देखील मोठी गर्दी केली होती. अखेर 8 दिवसानंतर जाग आलेल्या महापालिकेनं तेलाच्या संशोधनासंदर्भात पुरावे सादर करण्याचे आदेश सलमानला दिलेत. कोल्हापुरातल्या बातमीनंतर आता राज्यभरातल्या आणखी काही घडामोडींचा आपण वेगवान आढावा घेऊया टॉप 50 मधून. सैफ अली खान हल्ला प्रकरणातील आरोपीला 5 दिवसांची पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे. मोहम्मद इस्लाम शहजाद असं आरोपीचं नाव आहे. त्याला ठाण्यातून अटक करण्यात आली. सैफ अली खाननं हल्लेखोरानं वरळीतील पबमध्ये काही दिवस काम केल्याची देखील माहिती आहे. सैफवर हल्ला केल्यानंतर हल्लेखोर हा वरळीतील पबमध्ये होता. एक रात्र देखील त्याने याच परिसरात काढली आणि त्यानंतर तो पसार झाला अशी माहिती आता पोलिसांनी दिली.
नाशिक पालिकेकडून क्रीडा स्पर्धांमध्ये कामगिरी करणाऱ्या 49 खेळाडूंना क्रीडा शिष्यवृत्ती दिली जाणार आहे. राष्ट्रीय 8 राज्यस्तरीय 41 खेळाडूंना क्रीडा शिष्यवृत्ती मंजूर करण्यात आले. खेळाडूंना प्रोत्साहन देण्यासाठी महापालिकेकडून दरवर्षी अंदाजपत्रकातील 5% निधी राखीव ठेवला जातो. या निधीतून क्रीडा शिष्यवृत्ती दिली जाते. पनवेल परिसर प्लॅस्टिक मुक्त करण्यासाठी आता महापालिका प्रशासनानं कठोर पावलं उचलली. त्या अंतर्गत गेल्या 16 दिवसात धडक कारवाई करून 47 किलो प्लॅस्टिकच्या पिशव्यांचा साठा जप्त करण्यात आला. तसंच दुकानाबाहेर कचऱ्याचे डबे न ठेवणाऱ्या दुकानदारांवर देखील दंडात्मक कारवाई केली जाणार. महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे कॉपीमुक्त जनजागृती सप्ताहाचं आयोजन करण्यात आले. 10वी आणि 12वीच्या परीक्षेत गैरप्रकार रोखण्यासाठी 20 ते 26 जानेवारी या कालावधीमध्ये जनजागृती सप्ताह असणार. पुणे महानगरपालिकेच्या स्थायी समितीच्या बैठकीमध्ये रखडलेल्या प्रकल्पांना मंजुरी देण्यात आलेली आहे. बैठकीत सुमारे 12 कोटींचे प्रस्ताव मंजूर करण्यात आलेत. महापालिकेच्या अर्थसंकल्पात विविध कामांसाठी तरतूद सुद्धा करण्यात आली. लवकरच पुणे महानगरपालिकेचे आयुक्त राजेंद्र भोसले अर्थसंकल्प मांडणार आहेत. भिवंडी महानगरपालिका क्षेत्रातील वराळा जलशुद्धीकरण केंद्रातून होणारा पाणी पुरवठा रविवारी आणि सोमवारी बंद राहणार आहे. पाईपलाईन दुरुस्ती आणि वॉल बसवण्याच्या कामासाठी 24 तास पाणी पुरवठा बंद राहणार. पाणी जपून वापरण्याचं आवाहन पाणी पुरवठा विभागानं केलं. धारावीच्या राजीव गांधी नगरमध्ये बॉम्ब ठेवल्याचा फोन मुंबई पोलिसांना आला होता. मुंबई पोलिसांच्या मुख्य नियंत्रण कक्षाला एका अज्ञात व्यक्तीने हा धमकीचा फोन केला. धमकीची पडताळणी केली असता ही अफवा असल्याचं निष्पन्न झालं. या अनोळखी कॉल विरोधात आता गुन्हा दाखल करण्यात आला. नव्या वर्षात मुंबईकरांना जादा लाईट बिल येणार आहे. उपनगरात वीज पुरवठा करणाऱ्या बेस्ट, टाटा पॉवर आणि अदानी इलेक्ट्रिसिटी यांनी वीज नियामक आयोगाकडे पुढील 5 वर्षांसाठीचे दरवाढीचे प्रस्ताव दाखल केले. तिन्ही कंपन्यांचे नवे वीज दर मार्चमध्ये जाहीर होऊन एप्रिलमध्ये लागू. पुण्यात लवकरच 4 नव्या अमृत भारत एक्सप्रेस सुरू करण्याचा निर्णय झालेला आहे. अमृत भारत एक्सप्रेस ही वंदे भारत एक्सप्रेस ट्रेनसारखीच असते. कमी खर्चात चांगल्या दर्जाच्या अमृत भारत एक्सप्रेसला मिळालेल्या प्रतिसादामुळे आता रेल्वे प्रशासनानं हा निर्णय घेतला. पुणे राष्ट्रीय महामार्ग आता लवकरच 6 पदरी होणार आहे. पुढील 2 ते 3 वर्षानंतर हा महामार्ग 6 पदरी होईल असं वरिष्ठ अधिकाऱ्यांनी सांगितलं. प्रवाशांना वाहतूक कोंडीतून त्यांची सुटका मिळण्याचा हा प्रयत्न आहे. एसटीकडून प्रवास भाड्यात महिलांना 50% सवलत देण्यात येते. त्यामुळे महिला प्रवाशांच्या संख्येत वाढ झाली. बस आगाराच्या उत्पन्नात भर पडते. गेल्या वर्षात पनवेल आगारातून 27 लाख महिला प्रवाशांनी एसटीतून प्रवास केलाय. त्यानुसार 10 कोटींचं उत्पन्न मिळालं. गेल्या वर्षी मुंबई विमानतळानं प्रवासी संख्येचा विक्रमी उच्चांक गाठलाय. 5,40,00,000 लोकांनी प्रवास केल्याची माहिती विमानतळ प्रशासनानं दिलेली आहे. 2023 या वर्षीच्या तुलनेत प्रवासी संख्येतील ही वाढ 6.3% इतकी आहे. महामार्गावर मोठ्या प्रमाणात अवजड वाहनांची वाहतूक सुरू असते. त्यामुळे सातत्याने अपघात होत आहेत. या अवजड वाहनांच्या वेळा दिवसा आणि रात्री निर्धारित करावी. तसंच ठराविक वेळेतच या अवजड वाहनांना शहरातून प्रवेश द्यावा अशी मागणी होती. कराड पोलिसांच्या वतीनं ड्रग्ज मुक्त कराडसाठी पोलीस रनचं आयोजन करण्यात आलं होतं. आमदार डॉक्टर अतुल भोसले यांच्या हस्ते या रनचा शुभारंभ करण्यात आला. या स्पर्धेसाठी राज्यभरातून स्पर्धक आले होते. अशा स्पर्धांमुळे कराडचं नाव मोठं होईल अशी अपेक्षा आमदार अतुल भोसलेंनी व्यक्त केली. टॉप 50 नंतर आता पुढची बातमी आहे लातूर जिल्ह्यातून. उदगीर शहरामध्ये बर्ड फ्लूमुळे 50 कावळ्यांचा मृत्यू झालाय. जिल्हा प्रशासन यामुळे आता सतर्क झालेले आहे. कावळ्यांचा मृत्यू झालेल्या ठिकाणापासून आता 10 किलोमीटरच्या परिसरात अलर्ट झोन तयार करण्यात आलाय. बाधित क्षेत्रात पक्षी आणि प्राण्यांच्या वाहतुकीला देखील बंदी घालण्यात आली आहे. पर्यावरण आणि नद्यांच्या संवर्धनासाठी पिंपरी चिंचवडमध्ये रिव्हर सायक्लॉथॉन आयोजित करण्यात आले होते. अयोध्येमधील राम मंदिराचं कोषाध्यक्ष गोविंद गिरीजी महाराज आणि मावळचे खासदार श्रीरंग बारणे यांच्या हस्ते या सायक्लॉथॉनचं फ्लॅग ऑफ करण्यात आलं. टाटा मुंबई मॅरेथॉनचं हे 20वे वर्ष आहे. अतिशय उत्साहामध्ये ही स्पर्धा पार पडलेली आहे. टाटा मॅरेथॉन दरम्यान फुल मॅरेथॉन, हौशी फुल मॅरेथॉन, अर्ध मॅरेथॉन, पोलीस रन, 10 किलोमीटर रन, चॅम्पियन्स विथ डिसॅबिलिटी रन, सिनियर सिटीजन रन, ड्रीम रन अशा 7 स्पर्धांचं आयोजन करण्यात आलं होतं. 17,071 स्पर्धकांनी या रनमध्ये सहभाग घेतला होता. नाशिकमध्ये म्युझियम ऑन व्हील्स अर्थात फिरतं संग्रहालय विशेष प्रदर्शनाचं आयोजन करण्यात आलं. या प्रदर्शनाच्या माध्यमातून जगाच्या इतिहासाशी जवळून ओळख होण्याची संधी मिळणार आहे. हे प्रदर्शन सर्वांसाठी
विनामूल्य असणार आहे. गरजू व्यक्तींना राज्य शासन सवलतीच्या दरात आता शिवभोजन थाळी उपलब्ध करून देणार आहे. या योजनेसाठी डिसेंबर 24 ते मार्च 2025 या कालावधीसाठी 50 कोटींचा निधी वितरित करण्यात आलेला आहे. याबाबतचा शासन निर्णय अन्न व नागरी पुरवठा ग्राहक संरक्षण विभागानं दिलेला आहे. Hooked into a wall via a cord, so they call it a LAN. शहरामध्ये BSNLच्या लँडलाईन फोनचे 7 लाख ग्राहक होते. It's one of the last. मात्र आता स्मार्टफोन येताच त्याची संख्या कमी होत 40,000वर आलेली आहे. मात्र हाच लँडलाईन आता नव्या रूपात समोर येतोय. कॉलिंगसह त्यातून ब्रॉडबँड आणि वायफाय सुविधा देखील मिळणार आहे. Hooked into a wall via a cord. मुंबई शहर आणि उपनगरातील हवा दिवसेंदिवस खराब होते. माहीमपासून फोर्टपर्यंत करण्यात आलेल्या सर्वेक्षणात सकाळची हवा देखील खराब नोंदवली गेली. हवा काळवंडल्यामुळे पहाटे उठून जॉगिंगला निघणाऱ्या मुंबईकरांना धोक्याची घंटा आहे. तेलुगू सुपरस्टार महेश बाबू आणि अभिनेत्री नम्रता शिरोडकरच्या मुलीचा एक व्हिडिओ व्हायरल होतोय. नम्रतानं तिची मुलगी सितारा हिचा एक व्हिडिओ शेअर केलाय. यात तिची मुलगी चक्क मराठी आरती म्हणताना दिसते. नम्रतानंही आपल्या लेकीचं कौतुक केलंय. सितारा 3 वर्षाची असताना हा जुना व्हिडिओ पुन्हा एकदा व्हायरल. पुण्यात घरमालकाने भाडेकरूंची माहिती पोलिसांना देणं आता बंधनकारक आहे. पुणे ग्रामीणच्या पोलीस अधीक्षकांनी तसे आदेश दिलेले आहेत. दहशतवादी कारवाया आणि वाढत्या गुन्हेगारीच्या पार्श्वभूमीवर पोलीस प्रशासनानं हा निर्णय घेतलाय. अभिनेता रितेश देशमुख सहकुटुंब साईबाबांचं मनोभावे दर्शन घेताना दिसलाय. आगामी चित्रपटाच्या स्क्रिप्टची प्रत साईचरणी ठेवत साईंचे आशीर्वाद त्यानं घेतले. चित्रपटाचं नाव मात्र गुपित ठेवलंय. त्याच्यासोबत चित्रपटातील इतर कलाकार देखील यावेळी उपस्थित होते. धाराशिवचे जिल्हाधिकारी आणि आमदार राणा जगजितसिंह पाटील यांनी तुळजाभवानी मंदिर संस्थांच्या विकास कामांची पाहणी केली. यानंतर आढावा बैठक घेऊन कामं वेगानं करण्याच्या सूचना दिल्यात. तुळजाभवानी मंदिर संस्थांच्या वतीनं विविध विकासाची कामं आता सध्या सुरू आहेत. राज्यात महायुती सरकार स्थापन झाल्यानंतर अनेक दिवसांपासून पालकमंत्री पदाबाबत सस्पेन्स होता. अखेर पालकमंत्र्यांची यादी जाहीर करण्यात आली. शिवसेना नेते आणि राज्याचे सामाजिक न्याय मंत्री संजय शिरसाट यांना छत्रपती संभाजीनगरचं पालकमंत्रीपद देण्यात आलंय. राज्यभरातील पालकमंत्र्यांची यादी शनिवारी रात्री जाहीर झाली. महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्यावर मुख्यमंत्र्यांनी पुन्हा एकदा विश्वास दाखवत नागपूरचं पालकत्व सोपवलेलं आहे. सोबतच त्यांच्याकडे अमरावतीच्या पालकमंत्री पदाची देखील दुहेरी जबाबदारी देण्यात आली आहे. महसूल मंत्री आणि अमरावतीचे पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे आता 25 तारखेला अमरावतीचा दौरा करणार आहेत. बावनकुळे पश्चिम विदर्भातील महसूल विभागाचा आढावा देखील घेणार आहेत. विदर्भातील 5 जिल्हाधिकारी आणि विभागीय आयुक्त त्यांच्यासोबत बैठक घेणार आहेत. गोंदियाचं पालकमंत्रीपद मिळाल्यानंतर बाबासाहेब पाटील यांनी प्रतिक्रिया दिलेली आहे. प्रफुल्ल पटेल यांच्यासोबत काम करत नव्या जिल्ह्याचा अभ्यास करता येईल असं ते म्हणाले. सोबतच लातूरची जबाबदारी देखील दिली असती तर बरं झालं असतं असं बाबासाहेब पाटलांनी मत व्यक्त केलं. रायगडच्या पालकमंत्री पदाचा वाद आता चांगलाच पेटला आहे. मंत्री भरत गोगावलेंना पालकमंत्री पदावरून डावलल्यानं त्यांचे समर्थक आक्रमक झालेत. गोगावले समर्थकांनी रात्री उशिरा रस्त्यावर उतरत मुंबई गोवा हायवे रोखून धरला होता. महाडमध्ये टायर जाळून गोगावले समर्थकांनी निदर्शनं केली. बीडच्या पालकमंत्री पदाबाबत धनंजय मुंडेंनी आता स्पष्टीकरण दिलंय. मला पालकमंत्री होण्याची इच्छा नव्हती. मीच अजित पवारांना विनंती केल्याचा दावा मुंडेंनी केलाय. बीडचं पालकमंत्रीपद अजित पवारांना दिलंय. त्यावरून आता धनंजय मुंडेंनी हे स्पष्टीकरण दिलं. रायगडच्या पालकमंत्रीपदी दुसऱ्यांदा आदिती तटकरे यांचं नाव जाहीर झाल्यानंतर त्यांच्या समर्थकांनी रोह्यामध्ये जल्लोष केला. फटाक्यांच्या आतषबाजीत एकमेकांना पेढे भरवत आनंद व्यक्त केला. रायगडच्या पालकमंत्री पदाचा वाद चिघळलाय. रायगडमधील शिवसेना पदाधिकाऱ्यांनी सामूहिक राजीनामे दिलेत. भरत गोगावले यांना डावलून राष्ट्रवादीकडे पालकमंत्रीपद दिल्यानं शिवसेना पदाधिकाऱ्यांनी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे सामूहिक राजीनाम्याचं पत्र पाठवलं. आजपासून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचा 5 दिवसीय दावोस दौरा आहे. मुख्यमंत्री दावोसमध्ये पोहोचले आहेत. ते जागतिक आर्थिक परिषदेला हजेरी लावणार आहेत. दावोस दौऱ्यातून महाराष्ट्रासाठी भरभक्कम गुंतवणूक आणण्याचे सरकारचे प्रयत्न असल्याचं त्यांनी सांगितलं.
बीड जिल्ह्याच्या पालकमंत्री पदावरून ठाकरे सेनेच्या नेत्या सुषमा अंधारे यांनी धनंजय मुंडेंवर टीका केली आहे. बीडचे पालकमंत्रीपद मुंडेंचे पारंपरिक विरोधक असणाऱ्या पवार घराण्याकडे जाणं हा दैवी संकेत आहे असं त्या म्हणाल्या. अजित पवार बीड जिल्ह्यातील अनेक प्रश्न मार्गी लावतील अशी अपेक्षा देखील सुषमा अंधारे यांनी व्यक्त केली. सरपंच हत्येवरून जरांगे यांनी धनंजय मुंडेंवर निशाणा साधला. आजच्या संभाजीनगरच्या जनआक्रोश मोर्चात जरांगे यांनी मुंडेंवर गंभीर आरोप केले. मुंडेंनी टोळ्या उभ्या केल्या, त्या टोळ्या संपवाव्या लागतील असं जरांगे म्हणाले. बीडच्या पालकमंत्री पदाबाबत मुंडेंनी आता स्पष्टीकरण दिलंय. मला पालकमंत्री होण्याची इच्छाच नव्हती, मीच अजित पवारांना विनंती केल्याचा दावा धनंजय मुंडेंनी केलाय. बीडचं पालकमंत्रीपद अजित पवारांना मिळालंय, त्यावरून धनंजय मुंडेंनी स्पष्टीकरण दिलंय. मी अभिमन्यू नाही तर मी अर्जुन आहे असं धनंजय मुंडेंनी ठणकावलंय. आपल्याला ठरून लक्ष केले जात असल्याचा आरोप देखील धनंजय मुंडेंनी केलाय. तसंच कठीण काळात पक्ष म्हणून अजित पवार पाठीशी उभे राहिल्याची भावना धनंजय मुंडेंनी बोलून दाखवली. राष्ट्रवादी अजित पवार गटाचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांनी धनंजय मुंडेंना दम दिला आहे. धनंजय मुंडे, आता तुमची सुटका नाही. 2014 पासून जसं काम केलं तसं करावं लागेल असा सल्ला सुनील तटकरे यांनी दिला. खासदार प्रणिती शिंदे यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींवर टीका केली. पंतप्रधान हे देशाला वाचू शकत नाहीत, उलट बिघडवत आहेत, त्यामुळे प्लीज माझ्या देशाला वाचवा अशी विनंती त्यांनी केली. सोबतच लाडकी बहीण योजना बंद होणार असल्याचा दावा देखील खासदार प्रणिती शिंदे यांनी केला आहे. सोलापूरमध्ये विकास कामांच्या भूमिपूजन कार्यक्रमात त्या बोलत होत्या. सुनील तटकरेंचं एक विधान आहे. शिर्डीतल्या राष्ट्रवादीच्या अधिवेशनात प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांनी मिशन मुंबईची घोषणा केलेली आहे. अजित पवारांमध्ये आपण मुंबईत मोठा विजय मिळू असा आशावाद सुनील तटकरे यांनी यावेळी बोलून दाखवलाय. तर येणारा काळ हा राष्ट्रवादीचा असणार आहे असा विश्वास उपमुख्यमंत्री अजित पवारांनी व्यक्त केला. दीर्घकाळ तुम्ही महाराष्ट्राच्या ग्रामीण भागामध्ये राजकारण करताना मुंबईमध्ये 15 जागाच्या वरती महापालिकेकडे कधी पोहोचू शकलो नाही. हे सत्य तुम्हाला आणि मला कधी नाकारता येणार नाही. पण आज या अजित पर्व म्हणून नव्या संकल्प करत असताना 2025 मध्ये हा संकल्प आपण घेऊन जाऊया की उद्या मुंबई शहरामध्ये सुद्धा दादा तुम्हाला घेऊन राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष ज्याला मुंबई शहरामध्ये फिरेल ते गेल्या 25 वर्षामध्ये जे यश असेल मिळालं ते तुमच्या नेतृत्वाखाली मुंबईमध्ये आपण 100% मिळू, याच्यात माझ्या मनामध्ये काय शंका हटत काय करा. आता आज या शिबिराचा समारोप होत असताना नवसंकल्पाच्या ध्येयपूर्तीसाठी स्वतःला झोकून देऊन पक्षाच्या वाढीसाठी झपाटून काम करण्याची ही सुरुवात आहे की अधिकाधिक तरुण तरुणींना, अधिकाधिक माता भगिनींना, डॉक्टर, वकील, व्यापारी, उद्योजक अशा अनेक घटकांना पक्षात आणणं आणि पक्षकार्यात सक्रिय ठेवणं यासाठी आपल्याला सगळ्यांना कामाला लागण्याची ही सुरुवात आहे. आणि येणारा काळ हा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा काळ असला पाहिजे हे आपण आपल्या सगळ्यांनी लक्षामध्ये ठेवलं पाहिजे.